ह्याच्यावर जरा आता चाट मसाला टाकतो आणि जरा कोबीज बी टाकायचं ह्याच्यावर. ते चिकन चांगलं धुवून आणलंय बघ. राम राम मंडळी. आता काय पावसाळा चालू झाला आणि वातावरणात बी बराच बदल झालाय बघा. आणि या वातावरणात आम्हाला अंडी मटणाशिवाय जमतच नाही, म्हणून आज चिकन 65 करणार आहे. त्यासाठी मग बारीक चिरून 1 किलो 1.5 किलो चिकन घेऊन आलोय बघा. आता हे चिकन 65 करायचं म्हटलं की असं चिकन बारीक चिरून आणायला लागते. आता चिकन 65 करायचं म्हटलं की चिकनला सौदा लावून अर्धा तास मुरायला ठेवायला लागते. मग त्यासाठी आता काय काय सौदा लागणार आहे ती बघूया. गवळं गवळं वाटून घेतलेलं धनन मिरं, कसुरी मेथी, चाट मसाला, जिरं पावडर आणि बारीक चिरून घेतलेलं कढीपत्ता. अंड्यातलं पिवळं डील काढून 3 अंडी फोडून घेतल्यात. 1 वाटी दही, लाल काश्मीरी बिडगी मिरचीची पूड, 1 लिंबू, ही घरची चटणी, लसूण चिचून घेतल्यात. आता हे सगळं सौदा ह्या चिकन मध्ये घालायचा. आता हे सगळ्याचा चांगला एक जीव करून घेतो. चिकन करायच्या आधी जरा सौदा लावून असं मुराई ठेवला तर चिकनला मग चव चांगली येते. जेवढा वेळ तुम्ही मुरायला ठेवशीला त्यानं सगळ्या सौद्याचा अर्क चिकन मध्ये उतरतोय आणि चिकन मऊ पडून लवकर बी भाजतंय, म्हणून मुरायला ठेवायचंच. आता ह्याला जरा झाकून ठेवतो. तिथलं आता जरा ती मुरसतो जरा चूल पेटवून जरा कढई तर ठेवते की तो. कढई चांगली तापल्याची वाट ह्याच्यात तेल वाटायचं नाही. कढई गरम झाल्या तेल वततो. आता त्यात घालायला मी 4 वाट्या मैदा आणि 2 वाट्या मक्याचं पीठ घेतलंय. जेवढं तुम्ही मैदा घेशीला त्याच्या निम्म्यानंच मक्याचं पीठ घ्यायचं. आता हे चिकन सौदा लावून मुरत ठेवल्यावर ह्याला कसं पाणी सुटलंय बघा. आता हे पातळ करायला ह्याच्यात जरा पाणी घालतो. असं जरा पीठ पातळ केले शेवटी त्याला सोडा येत नाही. आता ह्याच्यावर जरा मीठ टाकून घेतो. असं हे चिकन 65 करायला पीठ भिजवून घ्यायचं. आता हे पीठ भिजले त्यात सोड की.
तेल चांगलं काढल्याशिवाय हिच्यात सोडायचं नाही. नाही तेल कडलं का नाही खाली चुकून बसते ती. आता तेल चांगलं कडलं हिच्यात सोडतो की. आता याला लगेच खालवर करायचं नाही. चांगलं भाजून द्यायचं आणि मगच खालवर करायचं. आता ह्याला जरा खालवर करून घ्यायचं. तेलात खालवर खालवर करून हे चांगलं भाजून घ्यायचं. त्याला एकसारखा जाळ ठेवायचा म्हणजे चिकन बी आतनं चांगलं भाजतं या. आता हे चांगलं भाजले काढून घेतोय. कसं भाजले बघाव काही. आणि भाजले बी चांगलं न्यायला कलर बी कसा आलाय बघाव काही. कसं कुरकुरीत बी भाजले बघा या काही. असं जरा जरा घालून ती सगळं तळून घ्यायचं. त्याला जरा खालवर करून घेतो. आता हे भाजले काढून घेतो. की तेवढा गाणं सोड आणि ती काढलेल्या प्लेट वर मला खायला दे की ग. आवाज झाले एवढा गाणं सोडला आणि तुम्हाला देते जरा गरम गरम खायला खावा. आवड सोड तेवढं. आता याला कलर बी कसा चांगला आलाय बघा. हो काय कसं भाजले आज पत्र. ह्याच्यावर जरा आता चाट मसाला टाकतो आणि जरा कोबीज बी टाकायचं ह्याच्यावर. अगं तुला काय सांगू, अहो हॉटेलातल्या आणि गाड्या मिळतय त्याच्यापेक्षा लय भारी झाले. अहो घरचं ते घरचंच. हॉटेलात गाड्या गेल्या किती चार देते ती. त्याला काय खाल्ल्यावर वाटतंय. अगं घरच्याला मोजमाप नसतंय. घरच्याला काय मोजमाप नसते. माणूस पाठ भरून खाते या. आणि आता मन भरून पाठ भरून खावा. गरम गरम आहे. अहो असल्या गार वाऱ्याला आणि ह्या वातावरणाला खायची मजाच वेगळी आहे बघा. आणि 65 कुरकुरीत बी झालंय आणि आजपर्यंत चांगलं भाजलंय. आणि असं चांगलं भाजल्याशिवाय बी चांगलं लागत नाही. आणि आता कठीण लाकडाचं जाय लागले की भाजत नाही लवकर. अगं तू घाणा भाजू सोड, एक फोड तर खाऊन बघी. मग इकडे ना बघू. बघ कसं झाले. खरंच चांगले झाले हो. कुरकुरीत बी झाले आणि हात पातळ चांगलं भाजले. एक नंबरच झाले बघ.